पालनामध्ये चारा हा सर्वात महत्त्वाचा असतो. आता आमच्याकडे येत नाही म्हणून मी तुम्हाला चारा सांगत नाहीत किंवा आमच्याकडे जे काही चारा होत नाही त्यामुळे मी काही चारा तुम्हाला दाखवत नाहीत. तर त्याच्यामधले 2 प्रकार मी सांगतो. तुम्हाला जो जमेल तो तुम्ही करू शकता. बाकी म्हणजे कमीत ह्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा चारा 2 प्रकारचे आहेत. तर मी ते तुम्हाला दोन्ही प्रकार सांगतो. एक तर मेगा स्वीट आणि ज्वारीचा कडबा. कडबा हा कंपल्सरी मेंढी पालनात असावाच. थोडा का होईना पण कडबा ह्या प्राण्यांना दिलाच पाहिजे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, मेगा स्वीटचा जर मुरघास केला तर सर्वात भारी. मक्याला जर त्रास होतोय तर मेगा स्वीटचा मुरघास करा, एकदाच लावा आणि जे काय होईल त्याला काय प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट, जर काय तुम्हाला त्याच्यापेक्षा जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर मात्र काय करायचं आहे, तर मग तुम्हाला मेथी घास आणि ज्वारीचा कडबा ह्या जर 2 गोष्टीचं कॉम्बिनेशन झालं ना, बाकीचं भेटलं तर ठीकच आहे, पण नाही भेटलं तर ह्या 2 गोष्टी फक्त करा. माझ्याकडे मेथी घास येत नाही, मी खूप प्रयत्न केले. म्हणजे आमच्याकडं आत्ता म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटला लावावा लागतो, तर थोडंसं लेट होतं. मग जर अशा काही गोष्टी होत असतील मेंढीपालनात तुम्हाला जर करायचं असेल तर ह्या 2 गोष्टींचा चारा लावा आणि त्याचा रिझल्ट बघा. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, तर तुम्ही अभ्यास करा. थोडंसं 1-2 गुंठ्याचं क्षेत्र करा आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं करून बघा आणि ह्यांना खायला घाला आणि त्याचा रिझल्ट काय तो मला फक्त सांगा. कारण काय होतं की आपण चाऱ्याचे मस्त प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत ह्याच्यामध्ये. काय नाही, तुम्ही जरी झाडाच्या उंबराचा पाला आणून जरी ह्यांना खायला घातला तरी चालते. आता काही लोक म्हणतात की हरीपत्ती घातली पाहिजे. अरे पण हरीपत्ती म्हणजे किती पैसे लागतात त्याचा विचार करा ना. त्याच्यापेक्षा आपला मेथी घास आणि ज्वारीचा जो काही कडबा आहे तो सर्वात चांगला म्हणजे ह्याच्यावरती रिझल्ट येतो. आता तुम्ही म्हणाल की मग तुम्ही का लावत नाही, तर आपल्याकडे जो काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये तो मेथीचा चारा किंवा ज्वारीचा कडबा हा येत नसतो. म्हणजे कमी प्रमाणात येतो. उत्पन्न जेवढं आलं पाहिजे तेवढं येत नाही. आणि तसं जर झालं असतं, म्हणजे आता काही त्याच्यामध्ये नवीन बदल करतो आहे मी, की आपल्याकडं कसं येईल आणि कसा करता येईल मला ह्याचा अभ्यास चालला आहे. आणि ते जर झालं तर मी सुद्धा मेथी घास आणि ज्वारीचा कडबा ह्या 2 चाऱ्यावरती ह्यांना करणार आहे. कारण मक्याचं काय होतं, मक्याला खूप साऱ्या म्हणजे एकतर त्याच्यावरती कीड जास्त पडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मक्याचं जे काय आहे त्याला डुकरांचा लई त्रास होतो. आता मेथी घास कापायला त्रास आहे की, पण काय करणार, जर डुकरांपासून वाचवायचं तर म्हटल्यानंतर हे करावंच लागणार आहे. पण तसं जर काय तुम्हाला करायचं असेल आणि तुमच्याकडे जर काय होत असेल चांगलं काय दुसरं तर तुम्ही करू शकता. पण हे कमीत कमी ह्यातले 2 तरी पाहिजेत. आता मी बघा ज्वारीचा कडबा कंटिन्यू 1 वर्षभर ह्यांना घातला होता. एकाचा सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, एकही पिल्लं काही कमी नाही, सर्व चांगली आहेत. तर ज्वारीचा कडबा हा मेन काम आहे. तुम्ही त्याच्यामध्ये गहू घाला, म्हणजे गहू म्हणजे तुम्ही गव्हाचं दाणं म्हणाल, गव्हाचं दाणे नाही तर गव्हाचा भरडा, ह्याचा भरडा, सोयाबीनचा ठेवा, जे काय हरभरा भेटेल तुमच्याकडं ते ठेवा, तूर ठेवा, ते सगळं ठेवा. पण त्याच्याबरोबर हे ठेवायचं ज्वारीचा कडबा. आणि तुम्ही म्हणाल की असंच आम्ही घालू, तसं नाही. तर जे काय तुम्ही घालणार आहात त्या चाऱ्याबरोबर सुक्याबरोबर ओला घालायचा. म्हणजे सुका जर समजा तुम्ही 60% घालत असाल तर ओला 40% झाला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, जी काय पचनसंस्था होती ती चांगली होती. जर ओला प्रमाण जास्त झालं तर हे लेंडी आणि लघवी वाटे सर्व बाहेर जातं आणि थोडंसंच त्यांच्या शरीराला पचतं. पण जर काय तुम्ही ओला आणि सुका जर मिक्स करून जर ह्यांना घालत असाल तर त्यातले लेंडी वाटे जाण्याचे जे प्रमाण आहे ना ते कमी होतं. म्हणजे जे काय त्यांना पचलं पाहिजे, जे काय झालं पाहिजे ते चांगल्या प्रकारे होतं. जर असं केलं तरच मेंढीपालन सक्सेस होईल. आणि सेम कन्सेप्ट शेड उंचीवरती आणि ती मशीन. तर तुम्ही म्हणाल की मेथी घासामध्ये काय कंटेन असतात, तर मी तेही सांगतो. कारण जरी मी केला नाही मेथी घास किंवा काय नाही तर त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास आहे आपल्याकडे. त्याचं प्रोटीन आणि फायबर जे काय मेंढीपालनामध्ये कंटेन लागतात ते 20 ते 25% त्याच्यामध्ये कंटेन आहे. आणि त्याच्यामध्ये लोह जास्त प्रमाणात आहे आणि जे काही जीवनसत्व असतं ए आणि सी त्याच्यामध्ये जीवनसत्व राहतं. आणि जर काय तुम्ही जो काही चारा वापरताय त्याच्यामध्ये अतिप्रमाणात देऊ शकत नाही तर काय करायचे, 10 ते 20% म्हणजे जसं की आता आम्ही मक्याचा किंवा मुरगा जो काही चारा ह्याच्यामध्ये टाकतो आणि बाकीचा सुका चारा घालतो त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते कंटेन करावं लागेल. म्हणजे 20 ते 30% मेथी घास, बाकीचा जो काय ज्वारी जो काय तुमचा सुका चारा असेल त्याला त्याच्यामध्ये मिक्स करणे आणि घालणे हे त्याच्यामध्ये कंटेन होतं. आणि जर काय मेथी घासाचं प्रमाण जास्त झालं, बघा मी काय सांगतोय, दोन्ही गोष्टी सांगतोय. तर मेथी घासाचं प्रमाण जर जास्त झालं तर प्राण्यांचं पोट फुगण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
म्हणजे जर काय मेथी घास जास्त प्रमाणात गेला ह्यांच्या पोटामध्ये तर मेंढ्यांची पोटं हे फुगणार. आणि जर काय त्याला त्या प्रमाणात केला तुम्ही जे काय सुका चाऱ्याबरोबर 20% केलं तर मात्र काय होतं की ही जी काय मेंढ्या येतात त्यांची पचनसंस्था चांगली होते आणि पचायला मेथी घास चांगला असतो. त्याच्यामुळे शरीराला जी काय ऊर्जा असते ती जास्त प्रमाणात मिळते. त्यामुळं मेथी घासाचा एकदा विचार करा. जास्त चाऱ्यांचं बद्दल जरी तुम्ही विचारलं तरी मी तुम्हाला सांगू शकतो, त्याबद्दल काय नाही. पण मी मेथी घास आणि ज्वारीचा जर कन्सेप्ट कुणी केला म्हणजे मेंढीपालनामध्ये, बाबा माझ्याकडे जास्त चारा लावण्याचंच नाही, बाबा मी मेथी घास लावू शकतो, अशा लोकांनी केलं तर हेच चालतं. आणि मेथी घासाला कसं आहे, आज कापलं की आजच घालायचा नाही, आज कापला तर उद्याच्याला घालायचा. म्हणजे त्याचं जे काय पाण्याचं कंटेंट येते ते त्यातलं कमी झालं पाहिजे आणि मग त्यांना ह्या प्राण्यांना घालायचा असतो. पण मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने घातलं तरच. नाहीतर तुम्ही आहे तुमच्याकडे मेथी घास म्हणून घालत बसाल ना तर 100% ह्यांना त्रास होणार आणि पुन्हा हे जे काय आजारी होतील किंवा पोटफुगीचा त्रास होईल हा ह्या प्राण्यांना होणारच आहे. ते बघा, प्राण्यांनी जे काही चारा खाल्ला आहे आणि त्याच्यानंतर रवंथ करायला त्यांना वेळ लागतो, म्हणजे वेळ भेटला पाहिजे. आता ही सर्व जी काय झोपलेत किंवा जे काय रवंथ करतायत ते हे त्याच्यामध्येच चाललेलं आहे. पण एक ह्याचं म्हणजे कंटेन असतं की ह्याने सुरुवातीला काय करतात, हे फास्ट चारा खातात, स्टोअर पोटामध्ये करतात आणि त्याच्यानंतर मग परत रवंथ करण्याची जी काय प्रक्रिया असते त्यांची ती चालू करतात. मग तेव्हा काय करायचं असतं, तुम्हाला जेवढा बारीक चारा होईल म्हणजे जेवढ्या लवकर खाता येईल, 1-2 तासामध्ये आमचे सर्व मेंढरं खातात. पलीकडची मेंढरं दाखवा तिकडची, तर सर्व मेंढरं आमच्याकडची काय करतात, 1-2 तासामध्ये चारा खाऊन सर्व एकदम अशा पद्धतीनं मग रवंथ करणे, झोपणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू असतात. मग तुम्ही जर तशा पद्धतीनं केलं, मेथी घास असू द्या त्याच्यासोबत जो काय पावडर फॉर्ममध्ये करून टाकायचं आहे ते जर करून टाकलं ना तुम्ही, तर अशा पद्धतीनं तुमचे प्राणी एकदम म्हणजे क्वालिटीमध्ये चांगल्या प्रकारे होतात. आणि मेथी घासाचा ज्वारीचा कडबा हे तुम्ही नेपियर लावण्यापेक्षा ना ज्वारीचा कडबा करा किंवा मेगा स्वीटसारखं चाऱ्याचं उत्पादन घ्या. त्या कधी पण नेपियरच्या 10 पटीनं चांगलं असतं. आता मेगा स्वीटमध्ये तुम्ही विचाराल की काय असतं किंवा ज्वारीच्या कडब्यामध्ये काय असतं, तर तेही मी तुम्हाला सांगतो. ज्वारीच्या कडब्याबद्दल सांगता येतं त्याच्यामध्ये काय कंटेन असतं. तर माझा जेवढा अभ्यास आहे, म्हणजे मी आता नाही म्हटलं तरी 2 ते 3 वर्षे ज्वारीचाच कडबा घालतो. आणि त्याचा मी जेव्हा म्हणजे लॅबमध्ये रिपोर्ट काढला होता, त्या लॅबमधनं त्याचा जेव्हा रिपोर्ट आला होता मला, त्याच्यामध्ये ड्राय मॅटर 80 ते 90% दाखवलं होतं. आणि प्रोटीन जे कंटेन असतं ते 3 ते 5 दाखवलं होतं. आणि जे फायबरचं जे कंटेन असतं ते मात्र त्याच्यामध्ये 30 ते 35% दाखवलं होतं. आणि म्हणजे मेंढीपालनासाठी जे काय मेंढ्यांना पचायला पाहिजे ते सर्वात उत्तम चारा होता. आणि मी तेव्हा त्याच्यामध्ये एक विचारलं होतं डॉक्टरांना की हा मेंढ्यांना किती प्रमाणात देऊ शकतो आपली, म्हणजे तर त्यांनी मला सांगितलं होतं जर का तुमच्यासोबत जर दुसरा चारा असेल हिरवा किंवा मुरघास वगैरे काय जे काय हिरवा चारा असेल त्या चाऱ्याबरोबर तुम्ही ह्या प्राण्यांना 1 ते 1.5 किलो तो चारा देऊ शकता, म्हणजे बुसच्या टाईपमध्ये. आणि ते जर दिलं तर आज ही पिल्लं बघू शकताय, माझ्याकडचा बाहुबली बघा. आता मी तुम्हाला दाखवतो. आता हा बाहुबली आहे माझा, बघू शकताय काय पद्धतीत नाही. तर ह्या अशी पिल्लं होतात. आणि हे काय म्हणजे मेथी घास, लसूण घास म्हणजे तसं जर असेल तर ह्याच्यापेक्षा चांगली होणार आहेत. फक्त काय झालं की आम्ही सर्व प्रकारचे चारे लावण्यामध्ये जे काही कंटेनवाले चांगले चारे आहेत हे लावायचंच विसरून गेलो. कारण माझ्याकडे जे बियाणं आहे तेच मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यापेक्षा काय करायचं की आपल्याला चांगलं कुठलं बियाणं, एखाद्या लॅबचा रिपोर्ट वगैरे घ्या जे काय बियाणं देणार आहेत त्यांच्याकडनं, की माझ्या प्राण्यांसाठी त्याच्यामध्ये काय काय कंटेन आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही घ्या. 100% तो कामाला येतो. कारण मी जेव्हा ज्वारीचा कडबा घालायला लागलो ना तेव्हा पहिल्यांदा त्याची पावडर करून लॅबमध्ये टेस्ट केली होती. त्याच्यामध्ये जो रिपोर्ट आला होता तो त्याप्रमाणे मी ह्यांना अजूनपर्यंत म्हणजे आजही ज्वारीचाच कडबा घालतो. आणि थोडाफार हरभऱ्याची आम असते माझ्याकडे, कारण तूर वगैरे आमच्याकडे येत नाही. आणि सोयाबीन जेव्हा भेटेल आम्हाला तेव्हा वापरत असतो. आणि ह्या वर्षापासून गव्हाचा भुस्सा, म्हणजे मागच्या वर्षी थोडासा गव्हाचा भुस्सा वापरला होता, पण तो गव्हाचा भुस्सा डायरेक्ट नाही करायचा. तर ज्वारीच्या चाऱ्यामध्ये जो काय तुम्ही चारा देणार आहे ते दोन्ही मिक्स झालं पाहिजे. बघा मी नेहमी सांगत असतो, ज्या पद्धतीनं TMR करतात त्या पद्धतीनं दोन्ही चारा मिक्स झाला पाहिजे, तेव्हाच मेंढीपालनामध्ये यश येतं. किंवा तुम्ही नुसता सुका चारा एक टायमिंगला द्याल किंवा एक टायमिंगला हिरवा चारा द्याल तर ते होत नाही. कारण आम्ही ते करून पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये रिझल्ट कमी येतो. त्याच्यापेक्षा जर TMR पद्धतीनं केला तर दोन्हीमध्ये रिझल्ट सर्वात भारी येतो.